मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली। कोकण पदवीधर निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अभिजित पानसे यांना मनसेकडून कोकण पदवीधरची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। कोकण पदवीधर जागेवरून भाजप आणि मनसे आमने-सामने उभे टाकल्याचे चित्र आहे। मनसेने अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनेही या जागेवर दावा केलाय। भाजपची ही सिटिंग जागा असून भाजपने यावर काम केल्याचं आशिष शेलार म्हणाले। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल दोघांनाही 31 मे पर्यंत एकत्रित पोलीस कोठडीत पाठवण्यात आले। ड्रायव्हरचा मोबाईल जप्त करायचा आहे, घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड कोणी केली याचा तपास करायचा आहे। यासाठी दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली होती। पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात अटकेत असलेल्या विशाल अग्रवालनं पहिल्या गुन्ह्यात जामिनात अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन साठी अर्ज केलाय, त्यावर आज युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। ससून हॉस्पिटलमधील शिपाई अतुल घटकांबळे याला पोलीस आयुक्तालयात आणलं। अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी लागणारा मोबदला किती आणि तो कसा द्यायचा याबाबत घटकांबळेने डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवालांशी मध्यस्थी केली होती। पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून दोघांचा जीव घेतलेल्या अल्पवयीन मुलाच्या 2 मित्रांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला। पोलिसांनी त्याचे मित्र आणि त्याच्या पालकांना जबाब देण्यासाठी बोलवलं होतं। पार्टीच्या दिवशी नेमकं काय घडलं, अपघात कसा घडला याचा जबाब नोंदवून घेतला गेला। पालघरमध्ये मालगाडी रुळावरून घसरल्याने वाहतूक 13 तासानंतरही विस्कळीत होती। विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प होती। लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही यामुळे रद्द करण्यात आल्या। गुजरातहून मुंबईकडे जाणारी वंदे भारत ट्रेन रात्री अप ट्रॅकवरून मुंबईसाठी रवाना झाली। पालघरला मालगाडी घसरल्यानंतर गुजरातहून निघालेली ही पहिलीच ट्रेन होती, तर डाऊन ट्रॅकवरील मालगाडी बाजूला करण्याचं काम उशिरापर्यंत चाललं।